गुरुकुल या नावातच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र दडलेला आहे। प्राचीन काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तक्षशिला, नालंदा, शांतिनिकेतन ही गुरुकुलं ऐतिहासिक विद्यापीठे म्हणून इतिहासात आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत। त्याच धर्तीवर अलीकडच्या काळात काही गुरुकुलांची निर्मिती झाली, पण बोटावर मोजण्या इतकीच गुरुकुलं यशस्वी ठरली। या यशस्वी गुरुकुलांमध्ये सर्वात अग्रेसर असलेलं गुरुकुल म्हणजे परभणीतील ज्ञानसाधना प्रतिष्ठान। प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी 2002 साली लावलेलं हे रोपटं आता मोठ्या वटवृक्षाच्या रूपानं हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सावली देत आहे। प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या दूरदृष्टीत्वाची, अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आणि कठोर परिश्रमाची ओळख म्हणजेच ज्ञानसाधना प्रतिष्ठान होय। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच सर्व गुण संपन्नतेचा वसा घेतलेल्या या संस्थेत वर्षभरात अनेक उपक्रम राबविले जातात। पुस्तकी ज्ञानासोबतच जगण्यासाठीचे व्यावहारिक ज्ञानही विद्यार्थ्यांना आत्मसात झाले पाहिजे। या उद्देशानं 4 भिंतीच्या बाहेरची शाळा या संकल्पनेतून प्राध्यापक किरण सोनटक्के सर मागील 6 वर्षापासून एक अनोखा उपक्रम राबवित आहेत, आणि तो म्हणजे स्काउट गाईड कॅम्प। आम्ही आता जवळपास आमचा हा 6वा कॅम्प आहे। तर प्रत्येक वेळी आम्ही त्याचं स्वरूप वेगवेगळं करत असतो। मुलाला एक सामाजिकतेचं भान यावं, तो समाजामध्ये मिसळावा, समाजाची परिस्थिती त्याला माहिती व्हावी। तर ह्या सगळ्या गोष्टीच्या साध्य करण्यासाठी हा कॅम्पचं आयोजन असतं। यामध्ये जवळपास 1000 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। त्यामध्ये 250 मुली होत्या आणि या 4 दिवसामध्ये एक म्हणजे असं सुंदर अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही त्या ठिकाणी केलं होतं। आणि त्यातून सगळ्यात चांगली गोष्ट अशी की यामध्ये 5वी पासून ते 12वी पर्यंतची मुलं यांचा सहभाग होता। काही रोअर्स आणि रेंजर्स जे आहेत, 11वी 12वी फार्मसीचे विद्यार्थी, ते सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होते आणि यांच्या माध्यमातून आम्ही हा 4 दिवसाचं आयोजन केलं। त्याची गाईडलाईनच ही होती की दैनंदिन आयुष्यामध्ये जगण्यासाठी किंवा दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मुलांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा। कारण जनरली सगळ्याच लहान मुलांमध्ये किंवा किशोरावस्थेतील मुलांमध्ये आढळणारी एक कॉमन गोष्ट म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स, म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव। अगदी छोटी छोटी कामं करताना सुद्धा या मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो। आणि कॉन्फिडन्स का नसतो? कारण त्यांना त्या गोष्टीची माहिती नसते। त्यामुळे आम्ही असा प्रयत्न केला की दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या बाबीची ओळख किंवा प्रत्येक छोट्या छोट्या बाबीची माहिती त्या विद्यार्थ्यांना व्हावी, जेणेकरून त्यांचं रोजचं जगणं हे सुसह्य होईल आणि त्याचबरोबर त्यांना रोज काय लागतं याची बारीक सारीक माहिती होईल। 4 दिवसाच्या या कॅम्पमध्ये विद्यार्थी स्वतःची सगळी कामे स्वतः करतात। अगदी स्वतः राहुट्या उभारण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंतची सगळी कामे मोठ्या उत्साहाने पार पाडतात। ज्ञानसाधनेतील सर्व कर्मचारी आणि स्वतः प्राध्यापक किरण सोनटक्के सर विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी तिथे पूर्ण वेळ उपस्थित असतात। मग सुरुवात झाली मुलांच्या राहुटी उभारणीपासून आणि मुलांना तिथं राहुटीचं सगळं सामान दिलं गेलं आणि त्याचबरोबर एक प्रात्यक्षिक दाखवलं गेलं की तुम्ही तुमची राहुटी कशी उभा करू शकता। पण त्यांना कुणालाही राहुटी उभारण्यासाठी कोणीही मदत केली नाही। त्यांचा जो ग्रुप होता, आम्ही प्रत्येकी 10 ते 12 मुलांचा किंवा मुलींचा ग्रुप केलेला होता आणि या ग्रुपनी राहुटीची उभारणी करायची होती आणि त्यानुसार मुलांनी अगदी 4-4 तास झटून
या राहुट्या उभारण्याचं काम केलं. पण शेवटी का होईना प्रत्येकाची राहुटी अतिशय सुंदर रीतीने तयार झाली. मग आपला उद्देश काय आहे की आपल्याला एखादी गोष्ट जर खायला लागत असेल ती आपल्याला तयार करता आली पाहिजे. मग त्यांना एक किचनची आम्ही किट दिली, ज्यामध्ये जेवढं कमीत कमी वस्तू असतील, जेणेकरून त्या कमीत कमी वस्तूमध्ये मुलांना स्वयंपाक कसा करता येईल. म्हणजे फक्त 2च पातेले आम्ही त्यांना दिली, एक तवा दिला, पोळीपाट दिलं. तर एक अशा पद्धतीची एक किट तयार करून आम्ही त्यांना दिली आणि प्रशिक्षण दिलेलं असल्यामुळं मुलांनी चांगल्या पद्धतीनं ते सगळं पेललं. आम्हाला ह्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली की काही मुलं अशी असतात वर्गामध्ये ज्या फारशी बोलकी नसतात, बोलत नाही, मागे बसणारी असतात, जास्त काही ॲक्टिव्हिटीमध्ये कधी त्यांचा सहभाग दिसत नाही. पण अशी मुलं आम्हाला बरीच अशी आढळून आली की ती त्या कॅम्पमध्ये ती पुढं आली. म्हणजे त्याला जे आवडतंय ते त्याला करायला आज मिळालं आहे. वर्षभर शाळेमध्ये त्याला मिळालं नाही, ते आज या ठिकाणी मिळालं. कामं ओघाणं चालली, त्यांचं सामान ठेवणं आणि सामान ठेवल्यानंतर जे काही रोजचं स्वयंपाक करण्यासाठी जे किराणा सामान लागतं त्याच्यावर यादी बनवणं सगळ्यांनी मिळून. आणि यादी बनवल्यानंतर त्यांचं बजेट बघणं, कारण प्रत्येकालाच खर्च करायचा होता. त्यामुळं आपण किती सगळ्यांचं मिळून किती निधी गोळा होतो, त्याच्यातला किती विनियोग करायचा आणि किती वाचवायचा, हे सगळ्यांनी पहिल्यांदा त्याचं एक अंदाजपत्रक तयार केलं या विद्यार्थ्यांनी बसून चर्चा करून. आणि त्याच्यानंतर मग ती किराणा सामानाची किंवा ज्या काही आवश्यक वस्तू आहेत त्यांची यादी तयार झाली. आणि मग ही यादी घेऊन मुलं दुकानावर गेली आणि मग त्यांनी सगळं सामान वगैरे आणलं, भाजीपाला सगळं घेऊन आली मुलं. आणि मग त्यांनी छानसा स्वयंपाक करून सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. असा हा त्यांचा पहिला घाई गडबडीचा दिवस. हा स्काउट गाईड कॅम्प केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर समाजासाठी देखील एक आदर्श उपक्रम ठरावा या हेतूने 4 दिवसाच्या काळात काही सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी तर मांडाखळीच्या ओसाड रानावर विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे. तर आज ही समाजाची एक गरज आहे की प्रत्येकाने झाड लावून ते जगवलं पाहिजे. नुसतं लावलं नाही तर ते जगवलंही पाहिजे. मग आम्ही काय केलं, या कॅम्पच्या माध्यमातून त्या इंद्रायणीच्या माळरानावर अगदी आम्ही ह्या सर्व मुलांच्या माध्यमातून 2000 झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली. त्याचं एक छान नियोजन केलं. तिथे एक आम्ही 40,000 लिटरची पाण्याची टाकी संस्थेनं त्या ठिकाणी उभी करून दिली. प्रत्येक झाडाला ड्रिप इरिगेशनची व्यवस्था संस्थेने करून दिली. आणि मग आम्ही ही सगळी मुलं तिथे घेऊन गेलो. तर मुलींनी स्वतःच्या हाताने खड्डे खोदली आणि स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी झाडं लावली. म्हणजे आज ह्या गोष्टीचं मला खूप समाधान आहे की आज मुलांना त्या गोष्टीचं महत्त्व कळालं. एवढेच नव्हे तर आपणही समाजाचा एक घटक आहोत. आपल्यालाही काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत. ही भावना विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी परिसरातील गावागावामधून विद्यार्थ्यांची एक जनजागरण रॅली
काढण्यात येते। यात विद्यार्थी गावातील पर्यावरण, स्वच्छता आणि आरोग्यविषयक अनेक समस्यांविषयी गावकऱ्यांशी संवाद साधतात। आपण काही गोष्टी टी व्हीवर पाहतो की काही कुठल्या शासनाच्या योजना असतात, काही असतात, पण त्या कशा असतात, कशा लोककल्याणकारी असतात, लोकांपर्यंत कशा पोहोचतात, याची सगळी माहिती मुलांना व्हावी म्हणून आम्ही एक दिवस काय केलं होतं की एक मुलांना प्रबोधनात्मक सर्वे ठेवला होता। म्हणजे लोकांना गावात जाऊन त्यांना त्या पाणी बचतीचं महत्त्व सांगणे, गावामधल्या घरामध्ये टॉयलेट असणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी शासनाची मदत असते, तुम्ही ते बांधायला पाहिजे, घरात जर टॉयलेट नसेल त्याचे दुरुपयोग काय आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, हे सगळ्या आमच्या मुलांनी गावोगाव जाऊन संवाद साधला। म्हणजे ही गोष्टी जर मुलांना आज कळाल्या तर ही मुलं उद्या प्रशासनामध्ये जाणार आहेत किंवा प्रशासनाचा भाग होणार आहेत, कुठेतरी सत्तेमध्ये कदाचित जातील, कुठेतरी समाजाचा एक भाग म्हणून शाळेच्या बाहेर पडल्यानंतर ती जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी समाजामध्ये वावरणार आहेत। पण त्यांना समाजांच्या अडचणींचं भान जरी आत्तापासून जर मुलांना आलं तर ही चांगला वेगळा आणि सगळ्या गोष्टीपासून वेगळा विचार करायला लागतील। आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी आई वडील किती कष्ट करतात याची जाणीव आणि त्याची तोंड ओळख देखील या कॅम्पमधून विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी पाककला तसंच देखणी राहुटी या स्पर्धांचं आयोजनही या कॅम्पमध्ये करण्यात येतं। मजूर जेव्हा तंबू ठोकून राहतात, जेव्हा माझ्या मुलाच्या शेतामध्ये ते गेलेली असतील किंवा माझी मुलं जेव्हा रस्त्याने जात असतील, बाजूला कुठेतरी ते तंबू ठोकून राहत असतील, तर निश्चितच ही मुलं माझी तिथे थबकतील, पाहतील, अरे आपणही असंच राहिलो होतो, ही मुलं हे लोक कसे राहत असतील, यांना उन्हाचा किती त्रास होत असेल, यांना थंडीचा किती त्रास होत असेल, यांची लहान बाळं कशी राहत असतील, इथं ती काय जेवत असतील, स्वयंपाक कोण करत असेल, ह्या सगळ्या गोष्टीविषयी त्यांना एक प्रेम निर्माण होईल, जिव्हाळा निर्माण होईल आणि समाजामधला जो तो घटक काम करतोय समाजासाठी त्यांच्याबद्दल एक वेगळं स्थान ह्या मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल। म्हणजे आजकाल काय झाले की शिक्षणामधली म्हणू किंवा मुलांमधली, माणसांमधली जी संवेदनशीलता, जी सृजनशीलता हरवत चाललेली आहे, फार खूप कमी झालेली आहे, तर ही जिवंत राहावी। आपला भाऊ काय करतो, आपला भाऊ किती त्रासामध्ये आहे, आपले समाजबांधव किती त्रासामध्ये आहेत, समाजाचाच आपल्यासारखेच असलेला एक घटक जो समाजासाठी वेगळ्या पद्धतीने काम करत असला तरी तो माझा समाजाचा घटकच आहे, मग त्याविषयी आपल्या मनामध्ये जी संवेदना असायला पाहिजे ती मुलांमध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने निर्माण झाली असं मला या ठिकाणी वाटतं। भगवान बुद्धांनी सांगितलेलंच आहे, आत्तदीप भव। आत्तदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा। त्यामुळे स्वयंप्रकाशित होणे हे फार गरजेचे आहे आणि ही स्वयंप्रकाशित होण्याची प्रक्रिया या कॅम्पपासून या विद्यार्थ्यांच्यामध्ये सुरू झाली असंच म्हणावं लागेल। हे जीवनमूल्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून आम्हाला देता आलं, याचं एक खूप मोठं समाधान आहे
आणि खरंच हेच या कॅम्पचं फलित आहे. ज्ञानसाधनेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे स्वयंपूर्ण होऊनच बाहेर पडतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या स्वयंपूर्णतेची छाप पाडून समाजात आदर्श नागरिक म्हणून नावलौकिक कमावतील असा दृढ विश्वास हा 4 दिवसाचा कॅम्प देतो. स्काउट आणि गाईडचं हे शिबिर देतं.